माणूसच नव्हे तर निसर्गही बदललाय। किंबहुना माणसाच्या करणीनं निसर्गानं रौद्र रूप घेतलंय। मंगळवारी बेळगाव आणि हुबळी धारवाड जिल्ह्यात प्रचंड गारपीट झाली होती, तर आज सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलं। शिवाय अनेक भागात तुफान गारपीट झाली। कोल्हापुरातील कसबा बावड्यात तर बर्फवृष्टीसारखा गारांचा खच पडला, त्यामुळे बावड्याची अवस्था काश्मीरसारखी झाली। पण वादळी वारा आणि तुफानी गारपीट नुकसानीला कारणीभूत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलाय। ही काही काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशची दृश्य नाहीत, तर आज सायंकाळी कोल्हापुरात झालेली तुफान गारपीट आहे। सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी केला आणि सायंकाळी 6:30 नंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला। अवघ्या काही मिनिटातच पावसाचे टपोरे थेंब पडू लागले आणि त्यासोबत काही भागात तुफान गारपीट झाली। लिंबाच्या आकाराएवढ्या गारांचा वर्षाव झाला आणि कसबा बावड्यातील अनेक रस्त्यांवर पांढऱ्या शुभ्र गारांचा खच साचला। त्यामुळे अनेक रस्ते म्हणजे हिमवर्षाव झाल्यासारखे पांढरे शुभ्र दिसत होते। सुमारे अर्धा तास कोल्हापूर शहराच्या निम्म्या भागाला पावसानं झोडपून काढलं, तर दुसरीकडे कोल्हापूर शहराच्या अनेक भागांसह करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात पावसाचा थेंबही पडला नाही। त्यामुळे यावर्षीच्या पहिल्याच वळीव पावसानं आपला लहरीपणा दाखवून दिलाय। मंगळवारी दुपारनंतर कर्नाटकातील बेळगाव, हुबळी धारवाड परिसरातही तुफान गारपीट झाली। त्यामुळे कर्नाटकातील सुमारे 4 जिल्ह्यात जणू हिमवर्षाव झाल्यासारखी परिस्थिती दिसत होती। ಮುಣಗೊಟ್ಟು ಕಳಗಡಿಗೆ ಒಳಗ ಒಂದೊಂದೂವರೆ ಅಡಿ ಹಿಮ ಬಿದ್ದಿರೋದು ಆನೆಕಲ್ಲು ಈ ತರ ಲೈಫ್ ಅಲ್ಲ ನೋಡಿಲ್ಲ ಮಳೆನ ಚಿಕ್ಕುಡದಿಂದ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಬಿದ್ದೈತೆ ಆನೆಕಲ್ಲು ಅಂದ್ರೆ ಬಸ್ಗಳೇ ಹೋಗ್ತಾಯಿತ್ತಲ್ಲ ಕಾರ್ಗಳು ಹೋಗ್ತಾಯಿತ್ತಲ್ಲ ಅಷ್ಟು ಆನೆಕಲ್ಲು ಬಿದ್ದೈತೆ ಏನು ಹುಷಿ ಐಟೈತೆ ಅಂದ್ರೆ 1 ಅಡಿ ಮೇಲೆ ಬಿದ್ದೈತೆ ಆನೆಕಲ್ಲು।